नमस्कार मंडळी. आता लवकरच महाशिवरात्री येत आहे आणि महाशिवरात्र म्हणजे महाशिवांची रात्र. या दिवशी महाशिवांची म्हणजे भगवान शंकराची अगदी भक्तिभावाने आणि श्रद्धेने विशेष पूजा केली जाते. या दिवशी ही पूजा 4 प्रहरमध्ये केली जाते. त्याचबरोबर या दिवशी भगवान शंकरांचा रुद्राभिषेक केला जातो, त्यांची पूजा अर्चा केली जाते आणि शिवभक्त त्याचबरोबर अनेक लोक उपवास किंवा व्रत देखील पकडले जातात. या व्रताचे खूप साधारण महत्त्व आहे, अत्यंत साधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर जर महाशिवरात्रीला जे महाशिवरात्रीचे व्रतची कथा असते ती तुम्ही ऐकली किंवा वाचली तरी तुमच्या जीवनामध्ये खूप बदल होतात. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होते, सुख समृद्धी लाभते. त्याचबरोबर तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहतो. तर मंडळी, महाशिवरात्रीची जी भगवान शंकराप्रती समर्पित एक रात्र असते, एक पवित्र सण मानला जातो, ज्याला हिंदू धर्मात अत्यंत साधारण महत्त्व आहे. हा सण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात, शिवमंदिरात दर्शनाला जातात, रात्रभर जागरण देखील केले जाते. महाशिवरात्र म्हणजे शिवांची रात्र आणि भगवान शंकराप्रती आपली असलेली भक्ती, श्रद्धा, विश्वास, पूजा अर्चा किंवा आदर व्यक्त करण्यासाठी हा विशेष दिवस मानला जातो. तर मंडळी, या दिवशी भगवान शंकरांबरोबर माता पार्वतीचीही पूजा केली जाते आणि असे म्हटलेही जाते की भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह सोहळा हा महाशिवरात्री दिवशी केला जातो. आणि त्याचबरोबर या दिवशी म्हणजे महाशिवरात्री दिवशी भगवान शंकरांनी अनेक भक्तांचे कल्याण देखील केलेले आहे. तर यावर्षी म्हणजे 2026 यावर्षी महाशिवरात्र ही फेब्रुवारी महिन्यामध्ये 15 तारखेला आलेली आहे. या दिवशी भगवान शंकरांची पूजा, रुद्राभिषेक, उपवासाचे खूप विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीची पूजा उपवास केल्याने जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी लाभतेच. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अडचणी असतील तेही दूर होतात आणि देवादिदेव महादेवांची कृपादृष्टी आणि आशीर्वाद आपल्याला मिळतो. तर चला तर मग जाणून घेऊया महाशिवरात्री मागील कथा. त्याचबरोबर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. एक पारधी होता आणि त्याचा उदरनिर्वाह हा शिकार करूनच होत होता. एके दिवशी पारधी जंगलात शिकार शोधण्यासाठी गेला आणि झाडावर बसला. ते झाड होते बेलाचे. संपूर्ण दिवसभर तो तिथे बसून राहिला, परंतु त्याला शिकार सापडली नाही. सायंकाळी एक हरणाचा कळप तिथे पाणी पिण्यासाठी आला. पारधी त्याच्या दिशेने बाण सोडणार तेवढ्यात त्यातील एक हरिण पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू मला मारणार आहेस आणि आमची शिकार देखील करणार आहेस, हे अटळ आहे, परंतु तुला एक विनंती करतो, मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटू दे आणि माझी कर्तव्य पार पाडू देत. हरणाने त्याला वचन दिले की मी हे सगळं करून तुला स्वाधीन करेन. त्यावर पारध्याने हे मान्य केले. दूरवरून मंदिरातून घंटाचे आवाज येत होते. तिथे भगवान शंकरांची पूजा केली जात होते. ओम नमः शिवाय हे कानावर पारध्याच्या पडत होते. पारधी ज्या झाडावर बसला होता ते झाड होते बेलाचे आणि तो सहज त्या झाडाशी खेळत होता, चाळे करत होता आणि एक एक पान खाली टाकत होता आणि ते पान झाडाखाली असलेल्या शिवलिंगावर पडत होते. बेलाचे पान शिवलिंगावर पडत होते. कळत नकळत का होईना त्या पारध्याकडून शिव उपासना घडली होती आणि तो दिवस होता महाशिवरात्र. त्यानंतर हरिण परत आल्यानंतर त्याने पारध्यांना म्हटले, आता मला मार, माझे कुटुंब प्रमुख असल्याचे मी कर्तव्य बजावून आलो आहे. तेव्हा मादी हरिण पुढे येते आणि म्हणते की त्यांना नको मारूस, मला मार, माझे पती धर्माचे कर्तव्य मी पार पाडेन. त्वरित हरणांचे लहान पिल्ले पुढे आले आणि म्हणाले, आईला नको मारूस, आम्हाला मार, आमचे पुत्रधर्माचे कर्तव्य आम्हाला पार पाडू दे. हे पाहताच पारध्याच्या मनात विचार आला, हे प्राणी मात्र असून देखील कर्तव्याला चुकत नाही. मी तर माझ्या मानवधर्म देवाधर्म सोडून त्यांनी सर्वांना देवधर्म सोडून हे काय करत आहे असे त्याच्या डोक्यात विचार आले आणि त्याच्या मनामध्ये एक कळवळा निर्माण झाला. त्याने सर्वांना जीवदान दिले आणि देवादिदेव महादेव हे सर्व पाहून हरणावर आणि पारध्यावर प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना कृपा आशीर्वाद दिला आणि त्यांचा उद्धार केला. त्याचबरोबर हरणाला मृग नक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्रमधून अवकाशात नेहमीसाठी त्यांना स्थान दिले. हा प्रसंग, हा संयम
घडला तो दिवस होता महाशिवरात्र. म्हणून अशा प्रकारे महाशिवरात्रीचे व्रत पाळल्याने अनेक संकटे त्याचबरोबर आपले मनोकामना पूर्ण होतात आणि भगवान शंकरांचे प्रती आपली भक्तीही पूर्ण होते आणि भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावर राहते. अशा प्रकारे शिवरात्रीचे व्रत पाळल्याने शिकारीला मोक्ष प्राप्त झाला, त्याचबरोबर शिवलोकात त्याला शिवलोकही प्राप्त झाला. अशी ही सुंदर कथा होती महाशिवरात्रीची. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.